अमरावती शहरातील साईनगर ते देवांची ट्युशन घेण्यात येते आणि या ट्युशनच्या माध्यमातून एक स्पोर्ट घेण्यात आला होता. शहराच्या अनेक भागात जर पाहिलं तर अनेक ट्युशनमध्ये अशा काही स्पोर्ट घेण्यात येत नाही, तर शाळा पण मोठ्या प्रमाणात इथं आहे. आता शाळेतील स्पोर्ट आता काही घेण्यात येत नाही. शिक्षणाकडे किंवा स्पोर्टकडे अतिशय काही शाळेने दुर्लक्ष केलं आहे. मात्र ट्युशनच्या माध्यमातून या स्पोर्टची सुरुवात झाली आहे. असेच एक साईनगर भागातील ट्युशन आहे, जे तिथे छोट्या मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत ट्युशन घेतले जाते. या ठिकाणी आपल्यासोबत आज जो स्पोर्टचा दिवस घेण्यात आला होता, त्यांचे बक्षिसं वितरण करण्यात आले, त्यांना गिफ्ट देण्यात आले किंवा अवॉर्ड देण्यात आले. त्यामुळे एक आज जर पाहिलं तर पालकांच्या चेहऱ्यावर आणि तिथल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हर्षोल्लास पाहायला मिळाला. जे ट्युशन घेतात, जे शिक्षक वर्ग आहे किंवा हे शिक्षक वृंद आहे, आलेले गेस्ट आहे, त्यांनी आज गेस्ट राहून मुलांना प्रोत्साहित केले आणि अवॉर्ड दिले. या संदर्भात आपल्यासोबत बोलणार आहे. आपण आज इथं आलात आणि अवॉर्ड दिले, आपल्याला काय वाटते आज? मला इथे येऊन खूप यांचा म्हणजे देवांची ट्युशन क्लासेसचा आभार आहे की मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात गेलेले आहे आणि इथे सगळ्यांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केलेलं आहे आणि त्यांचा उत्साह पाहून त्यांना जे विजेते होते त्यांना गिफ्ट आणि मेडल देण्यात आलेले आहे. आपलं मत असेल असं का शिक्षणासोबतच ट्युशनमध्ये खेळ किंवा अनेक स्पोर्ट घेण्यात यावे अशी आपली हे असेल? हो, घेण्यात यावे आहे. कारण की जे विद्यार्थी आहेत ते आता मैदानापासून दूर होत चाललेले मोबाईलमुळे आणि देवांची ट्युशन क्लासेसमध्ये हे जे स्पर्धा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा हे घेण्यात येत आहे. भरपूर महिने झाले, वर्ष झालेले आहे यांना की हे पूर्ण स्पर्धा वगैरे घेतात. आपल्या कार्यक्रमाला अजून एक बुजुर्ग गेस्ट जोडले आहे, कौटुंबिक गेस्ट आहे आणि ते पण या संदर्भात आपल्यासोबत बोलणार आहे. आजचा जो कार्यक्रम झाला होता, काय असेल हे स्पोर्ट ट्युशनमध्ये घ्यायचं आहे की एका स्पोर्टचं जे आहे वातावरण सध्या दुर्मिळ होत चाललं आहे, शाळा असू द्या किंवा इतर ट्युशनमध्ये असू द्या. आजच्या याच्यात स्पोर्ट्सचे गेम घेणं खूप आवश्यक आहे. कारण का मुलं मोबाईल इतर बाबतीत वळण्यात आले. शारीरिक जो श्रम होते, जे निरोगीपणा राहते, त्या स्पोर्ट्सच्या गेममुळेच होते. तर त्याच्याने आनंदाची गोष्ट आहे की असे गेम्स घ्यायलाच पाहिजे. मोबाईलसाठी एक योग्य वेळ असेल, मोबाईलचा एक वेळ मुलांना खूप लागलेला आहे. सरकारनं पण आता सोशल मीडिया असू द्या किंवा इंस्टाग्राम, फेसबुकवर बंदी आणण्याचा एक आताच विचार केलेला आहे. त्यामुळे आता पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 16 ते 17 वर्षाच्या मुलांना आता इंस्टाग्राम किंवा फेसबुक इतरही वळू देण्यात येणार नाही आहे, असं शासनाचे निर्बंध येणार आहे. या संदर्भात फार चांगली गोष्ट केली आहे यावेळेस की शासनाने हे मोबाईलवर जे बंदी आणली आहे ते अतिशय आवश्यक आहे. कारण का जे लहान मुलं आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईलवरच राहतात. काय बुद्धीचा विकास होत नाही, डोळ्याचा त्रास होते, शारीरिक त्यांच्यावर वाईट गोष्टी त्यांच्यावर परिणाम झाले. त्याच्यामुळे सरकारने खूप चांगलं काम केलं की 16-18पर्यंत बंदी आणायलाच पाहिजे, आवश्यक. आपल्यासोबत देवांची क्लासेसच्या माध्यमातून आता ट्युशन घेण्यात आली होती आणि खेळाचंही महत्त्व त्यांनी सांगितलं आहे. ट्युशनसोबत खेळणंही महत्त्वाचं आहे, शिक्षणही महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत ज्या देवांशी ट्युशनच्या ज्या टीचर आहे किंवा मुलांना छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे शिक्षणाचा बळ देतात किंवा खेळाचं कुणाचं बळ देतात, अशा पायल मॅडम आपल्यासोबत जुळल्या आहे. काय आपलं मत असेल? देवांशी ट्युशन क्लासेसची ब्रांच फक्त साईनगरपुरतच मर्यादित नसून ती शिवपार्वती रेसिडेन्सी म्हणजे रविनगरच्या आतमध्ये पण स्थित आहे. आम्ही आमच्या ट्युशन्समध्ये मुलांच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत असतो. त्याच्यामध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन, स्पोर्ट्स इव्हेंट, त्याच्यानंतर स्टार ऑफ द इयर, स्टार ऑफ द मंथ अशा वेगवेगळ्या योजना घेऊन किंवा वेगवेगळे गिफ्ट देऊन मुलांना आम्ही उत्साहित करत असतो. त्याच्यामुळे मुलांचा बौद्धिक आणि मानसिक विकास पण खूप छान पद्धतीने होत आहे. आमच्याशी बरेच पॅरेंट्स पण जोडलेले आहेत आणि आमच्या ट्युशनचा स्कोअर पण खूप छान आहे. तर एकंदरीत आजचा प्रोग्राम झालेला आहे. त्याच्यासाठी जे मुलं ज्यांना बक्षीस मिळालेले आहेत त्यांना आमच्याकडनं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. देवांची ट्युशनच्या माध्यमातून आता आज एक स्पोर्टला सुरुवात केली आहे. अमरावती शहरात जर एकत्रित पाहिलं तर या माध्यमातून आता स्पोर्टला एक सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकीकडे याचा प्रचार प्रसारही व्हावा असं मतही काही आयोजकांनी केलं आहे आणि स्पोर्ट घ्यावा असं त्यांचा विचार आहे.